कर्जतमध्ये अतिक्रमणग्रस्त प्राचीन हनुमान मंदिर प्रकरण आमदार संग्राम जगताप यांचे हिंदुत्ववाद्याची तोफ कर्जत येथे धडकणार। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील प्राचीन हनुमान मंदिरावर काही विघ्न संतोषी लोकांनी अतिक्रमण केले असून या गंभीर प्रकरणाने हिंदुत्ववादी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत। या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आता संग्राम जगताप हे पुन्हा आक्रमक झाले आहेत। उद्या शुक्रवारी 16 मे रोजी सकाळी 10 वाजता कर्जत येथे ते दाखल होणार आहेत। गेल्या काही महिन्यांपासून आमदार संग्राम जगताप यांचे वडील माजी आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती ही चिंताजनक होती। त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांनी सामाजिक आणि हिंदुत्ववादी कार्यक्रमांविषयी विश्रांती घेतली होती। मात्र आता ते पुन्हा हिंदुत्वाच्या रक्षणासाठी रणांगणात उतरले असून त्यांच्या या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे। स्थानिक पातळीवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना आमदार संग्राम जगताप काय भूमिका घेतात, प्रशासनाला काय इशारे देणार, अतिक्रमणकर्त्यांविरोधात काय पावले उचलले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्राचीन मंदिरावर अतिक्रमण खपून घेणार नाही असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।